हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आज अशी गडबड आहे, वावरात जायची कालही. अजून म्हणजे 7:30 वाजले आता. आज 7:30 वाजता बाया निघू राहिल्या, रोज 7लेच निघतात. बापा त्याने कागद सरा फाडला, आता काय म्हणतात त्याने, या कोड घालून तरी इकून तिकडे जातात. ते का हे आहेत का? आणि हिरवा चारा आहे ना, त्याले व्हायला नाहीच. हो ना, सांगा मग काय करता आता. हवा इले बसताना यायला तर आम्ही रात्री इकडे बांधलं बैलाच्या मागं. काय जाते त्या कुटारात जाते, सांगू राहिली बसता नाही आलं. झाले का डवरे? हो डवरे झाले का? डवरे झाले का नाही डवरे? मी चाललो डवरे म्हटलं. मग मी चाललो म्हणतात डवरे. डवरे चला आता अशी गडबड आहे का, वातावरण पाहून घ्या तुम्ही. म्हणजे रात्रभर थोडं शिपत सापत पाऊस आला. शिकतो मी बरी आहेस आपल्या सोलरची. म्हणून आज जरासा उशीर झाला, कारण का मला घरी रविवार आहे. पाऊस येते का काय, मजुरी होते का नाही या चिंतेत मजूर ना सगळा गल्लीत उभा आहे. आमचा मजूर कंपनी सगळे गल्लीत झालेला आहे. कोणाची गडबड काय, कोणाची गडबड काय. चला मग मी बी निघतो आता. सगळे झाले लेंडीत जमा रोडवर. चला या जेवण करायला. जेवण करायचा टाइम झाला. पाणी जेवण एकाच टाइमाले झाला. आज देशील का घरात नातीला देशील? चिचीला देशील का घरात देशील? कळ्या टाकते तर स्लॅब टाकलं की कळ्या त्याच्यात. पुढच्या वर्षी तिचा स्लॅब आहे म्हटलं. काय झालं ते विचारायला काय देऊ. माय बाई हो, किती भारी आहे. ते आता लयच बोलू राहील बिचारे. बकऱ्याचं राखणं करते आणि कोण बांधू नका म्हणलं की तर ती उभी राहते. ते म्हणजे काले द्यायला लागते आपल्याला. तुझा अर्थ वेगळा समजू राहिला. आता जेवण करायलाच काही आणलं होतं मी. चिकन आणलं होतं रात्रीचं, हे बारकीचं काय उडदाची डाळ. चला झालं, आज लय उशीर झाला. 4 वावरातच वाजले, कारण का एवढं तण होतं ना या 2 एकरात. काल असं वाटलं नाही, कडक होतं पण पातच हे वावर झाला. पण त्या वावरात एवढं तण होतं का बेदम झालं. काही कामाची गोष्ट नाही राहिली. आमच्या 3 बाया तर गेल्या भंगाभंग पैयत, आणि आम्ही राहिलो म्हाताऱ्या मांग. चाललो आता आरामशीर. बापा जरासा उशीर झाला. घरी आले तर बकऱ्या आमच्या पहा गयाठा. बकऱ्या आमच्या नुसता लेंड्यावर बांधल्या. ना कोणा झाडून काढलं ना झाडू मारला. आता हा पसारा कसा आवराव याचंच टेन्शन आलं मला लय जास्त. वाड्यातून आल्या 3 दिवस झाले. एवढी बेदम होऊन राहिली मी कालही. वावरातही काम करा, घरी येऊन घरीही काम करा. असा घोर आहे मग तो. नंतर टेन्शनच आलं. आता घरी येऊनही जरासं बसणं नाही हुरायला मला. 3 दिवस झाले. घरी आलं की एकदम लागलं कामाले. आज तर बकऱ्या तशाच पुंजावरच बांधलेलं आहे. आता असा घोर आहे की हे घरी असलं की झाडता येत नाही चकचक. आजच्या दिवस असंच पुंजा पांजा करावं लागते जमा कसा तरी. चला मग एवढी झाडझूड करून घेतो मी आता. घरच्या वारात जाऊ राहिली ते पासून रोज 6-7 वाजून राहिले मध्ये चहा प्यायला. एवढं तर काम बेदम होऊ राहिलं.
या टायमात भूकही लागते आणि या टायमात म्हणजे भूकही लागते आणि चहाचा टाइम होते. हे नाही समजत का जेव्हा की चहा प्यावा. रोजचं मला हेच चालू आहे, जेव्हा की चहा प्यावा. तेच टेन्शन येऊन राहिलं. मी काय केलं आज सकाळी म्हटलं ब्रेड घेऊन ठेवा नाश्ता करायला. म्हणजे चहा ब्रेड खाल्ली सकाळी का टेन्शनचं काम नाही मग. पण ते आताच खावट राहिले मला कारण का भूक लई लागली. सकाळी सकाळी तर मला स्वयंपाकाचीच घाई राहते. आईले घ्या लावली होती मग. एवढी घाई उरली की असं वाटते चहा कधी शिजते कधी नाही. आता जर जेवण केलं म्या का झोपली समजा नाही. मग आपले व्हिडिओ एडिट करायला लागतात. ते अपलोड करायला लागतात. त्याला वाजतात मध्ये 10. जर मी आता जेवण करून झोपली तर मग व्हिडिओ कोण अपलोड करणार आहे, एडिट कोण करणार आहे. त्यासाठी आता मी मस्त चहा ब्रेड खाऊन घेतो आणि लागतो माया कामाला. चहा ब्रेड खाणे काही सोपे नाही. हे बी भांडे सकाळच्या धुवून ठेवा लागतात. आणि संगतचा डबा आहे अजून थैली जशीच्या तशीच आहे. ते भांडायचे तिकडून आहे थैली. काय बाई हो चला तर मग चहा पिऊन घेतो आता आणि लागतो माया कामाले. बाय.